लाडक्या बहिणींचा गुरुवार आज गोड झालेला आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये आणि सप्टेंबरचे 1500 रुपये आज पहिल्या टप्प्यामध्ये महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच सोडलेले आहेत। त्यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। आज आहे गुरुवार 4 सप्टेंबर आहे। परत एकदा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासूनच जमा होऊ लागले आहेत। आज पहिल्या टप्प्यामध्ये या बहिणी आता 15 जिल्ह्यामध्ये आता राहतात, त्यांना 1500 रुपये अधिक 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये 2 महिन्यांचे एकत्र बँकेत आल्याचा मेसेज त्यांच्या आता मोबाईलवरती दिसू लागला आहे। आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजेच या महिन्याचा सप्टेंबरचा त्या ठिकाणी 1500 रुपये असं त्या ठिकाणी 3000 रुपये गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी म्हणजेच आजच त्यांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश कालच त्या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला दिले होते। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी महिलांना त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे। बघा, महिला सध्याला पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्र बँक या 3 बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। सकाळपासून पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी बँकेमध्ये पाहायला या ठिकाणी मिळू लागली आहे। हे पैसे काढण्यासाठी महिला आता बँकेमध्ये गर्दी करू लागल्याचं या ठिकाणी बँकेमध्ये आता दिसून आलं आहे। लाडक्या बहिणींचा हेतू हाच आहे की पटकन पैसे त्या ठिकाणी घरी घेऊन यायचं आणि त्याचा बाजार करून आणायचा। म्हणूनच प्रत्येक लाडकी बहीण पोस्टात त्या ठिकाणी आता सध्याला पैसे काढून घेऊन येत आहे। त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर महाराष्ट्र बँक असेल, या बँकामध्ये तुफान गर्दी झाल्याचं आता सकाळपासून पाहायला मिळू लागलं आहे। नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत याची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी आता बँकांना त्या ठिकाणी देऊन टाकली होती। अनेक बहिणींचे आता पैसे बँकेत जमा झाले आहेत। यामध्ये काही बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी तटलेला होता, त्यांना सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असं 3 महिन्यांचे टोटल 4500 रुपये त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आता आलेला आहे। आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, जर तुम्हाला मागील हप्ता तटलेला असेल तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा आज पैसे जमा होत आहेत। आज गुरुवार आहे, त्या ठिकाणी 4 सप्टेंबर आहे, त्यामुळे आज टोटल ऑगस्ट, सप्टेंबर असं टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज गुरुवार आहे, लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे, मुहूर्त लागले आहे। टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी आज जमा करण्यात येणार आहेत। महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली की सरसकट प्रत्येक लाडकी बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत हप्ता हा कायमचा त्या ठिकाणी दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितले। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकारात्मक बातमी या ठिकाणी दिल्या। तुम्हाला या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेत त्यांना सुद्धा पात्र करण्यात येईल। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना ऑर्डर दिल्या, परत एकदा अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची फेरपडताळणी करून त्यांना आता पात्र करण्यात येईल, नवीन यादी तयार करण्यात येईल असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले। त्यामुळे आज आहे गुरुवार 4 सप्टेंबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की सप्टेंबर महिना सुरू असल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर असं 2 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये देखील जमा होत आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे गुरुवार 4 सप्टेंबर आहे, सकाळपासून फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज मोबाईलवरती त्यांच्या आता दिसून आला आहे। महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितले की आत्ताच आम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी बँकेत आल्याचं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं।
आज 15 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, त्यानंतर उरलेले परवा दिवशीसाठी 10 जिल्हे, अशा प्रकारे लाडक्या बहिणींना 3 दिवसात पैसे वाटप करून संपवण्याचे आदेश महिला व बालविकास खात्याला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कालच दिले होते। तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती आज गुरुवार 4 सप्टेंबर सकाळपासून ते 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होऊ लागले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे महिला व बालविकास खात्याला सांगितले की सप्टेंबर महिना सुरू झाला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचा आता त्या ठिकाणी हप्ता का दिला नाही। त्यांनी पटकन ऑगस्ट आणि सप्टेंबर असं 2 महिन्यांचं एकत्र त्या ठिकाणी 3000 रुपये देऊन टाका असं जेव्हा ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी आता महिला व बालविकास खात्याला दिली तेव्हा महिलांच्या खात्यावरती सकाळपासून 3000 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होऊ लागले आहेत। बघा आज गुरुवार आहे, 4 सप्टेंबर आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आली आहे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी सकाळपासून येऊ लागलेत तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। तसेच तुमची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यापैकी कोणती असेल तर तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे। बघा पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे, त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पहिला सांगण्यात आला आहे। तुमचा जिल्हा पण यामध्ये असू शकतो, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे। बघा आता रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 12 लाख लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आता पात्र ठरले आहेत। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे हप्ते या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सकाळपासून जमा होऊ लागलेत। जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी बहीण असाल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता त्या ठिकाणी टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचे आदेश डायरेक्ट आता महिला व बालविकास खात्याने बँकांना दिले आहे। आता बघा पहिला जिल्हा तुम्हाला सांगण्यात आला, तुमचा पण जिल्हा यामध्ये असू शकतो, त्यामुळे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि ते आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता तुम्हाला दुसरा जिल्हा सांगत आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत। तर बघा या जिल्ह्याचं नाव आहे रायगड। तुम्ही जर रायगड जिल्ह्यातील लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट केलं असेल तर तुम्हाला सुद्धा या रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी टोटल 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुमचा पण जिल्हा यामध्ये असू शकतो। आज त्या ठिकाणी 4 सप्टेंबर आहे, गुरुवार आहे, त्यामुळे आज त्या ठिकाणी DBTचं बटन एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच मुंबईमधून DBTचं म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबले। त्यांनी बटन दाबल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत। तुम्हाला जिल्हे सांगितले, पहिला रत्नागिरी सांगितला, दुसरा झाला रायगड, आता तिसरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होऊ लागलेत। टोटल 15 जिल्ह्यांचा यामध्ये पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। टोटल तुम्हाला 15 जिल्हे आहेत, त्यातले 2 सांगितले रत्नागिरी रायगड। आता तिसरा जिल्हा सांगत आहे, तुमचा जिल्हा हा आहे का बघा। यामध्ये जवळजवळ 4 लाख लाडक्या बहिणी आता पात्र ठरल्या आहेत। त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे आता पत्नी, त्याच्याकडे पती आणि मुलगा या ठिकाणी शेतकरी आहेत, त्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा ते हप्ता या ठिकाणी घेऊ लागले आहेत। आता बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तुम्ही जर या जिल्ह्यातील लाडकी बहीण असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुमच्यासाठी वेगळे अपडेट आले, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय जो 4 नंबर म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये जवळपास 3.5 लाख लाडक्या बहिणी आता पात्र ठरल्या आहेत। तुमच्या खात्यावरती आज गुरुवार आहे, 4 सप्टेंबर आहे, थोड्याच वेळामध्ये आता त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत। बघा तो जिल्हा म्हणजे 4 नंबरचा जिल्हा परभणी। बघा लाडक्या बहिणींनो, टोटल 15 जिल्हे आहेत, तुम्हाला आतापर्यंत 4 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 11 जिल्हे बाकी आहेत। या 11 जिल्ह्यामध्ये तुमचा पण जिल्हा नक्की असू शकतो, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। बघा
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरचा जिल्हा यामध्ये आता सांगण्यात आला आहे तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बहिणी राहतात त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये। बघा टोटल तुम्हाला 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे झाले असे टोटल 5 जिल्हे। आता बघा आज 4 सप्टेंबर आहे, गुरुवार आहे। आता 5वा जिल्हा कोणता या ठिकाणी सरकारने निवडलाय बघा, तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5वा जिल्हा तर सांगितला जालना, त्यानंतर आता 6वा जिल्हा निवडलाय बीड जिल्हा। बघा बीड जिल्हा तुम्हाला नाव ऐकून माहितीच असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातील जवळपास 4.5 लाख लाडक्या बहिणी पात्र लाडकी बहीण योजनेसाठी ठरलेल्या आहेत। त्या ठिकाणी जवळजवळ 6 लाख लाडक्या बहिणी होत्या, परंतु काही कारणाने त्यांना अपात्र करून फक्त 4.5 लाडक्या बहिणी या बीड जिल्ह्यामध्ये पात्र ठरल्या आहेत। तुमच्या सुद्धा खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 14वा आणि 15वा म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्याचे एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता येऊ लागलेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा 7 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय। बघा अजून भरपूर जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघणं गरजेचं आहे। बघा 7 नंबरचा जिल्हा आहे नांदेड। बघा या जिल्ह्यामध्ये हळद पिकाची शेती केली जाते। जर तुम्ही शेतकऱ्यांची पत्नी असाल, जर तुमचा भाऊ त्या ठिकाणी नवरा कोण शेती करत असेल, शेती असेल, तर ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असतील तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगळे नियम या ठिकाणी लावण्यात आले। तर लक्षात आलं का बघा, तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगितली। 7 नंबरचा जिल्हा आहे नांदेड। अजून तुम्हाला टोटल 8 जिल्हे सांगणार आहे। या 8 जिल्ह्यामध्ये कदाचित तुमचा नंबर या ठिकाणी असला तर तुम्हाला सुद्धा आज ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी सोडण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज आहे गुरुवार 4 सप्टेंबर। थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होऊन राहील। काही लाडक्या बहिणींना सकाळपासून हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत, काही लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये येणार आहेत। 8वा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर। बघा लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई कायम असते। तुमचा हा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा बिंदास्त राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी आता जमा होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर त्यांनी सांगितलेली लिस्ट ही जरूर तुम्ही पाहायची आहे, कारण त्या लिस्टमध्ये तुमच्या जर जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा आज 4 सप्टेंबर गुरुवारी त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी आता जमा होऊन राहील। टोटल 8 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत। 9वा जिल्हा सांगितलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। बघा सातारा जिल्ह्यातील 5.5 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्याचं आता महिला व बाल विकास खात्याकडून सांगण्यात आलं आहे। या 5.5 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सातारा जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, असं टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी आता डीबीटीचं बटन त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता तिकडून दाबलं आहे। सकाळपासून या सातारा जिल्ह्यातील 5.5 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हळूहळू त्या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घेतलाय का बघा, आधार कार्ड अपडेट केला आहे का बघा। आता तुम्हाला पुढचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत। जर तुमचा जिल्हा अजून पण या यादीमध्ये आला नसेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। अजून टोटल 6 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बाकी आहे। आता ते 6 जिल्हे सांगतो, आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज गुरुवार आहे 4 सप्टेंबर आहे। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे 10 नंबरचा जिल्हा आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तुम्ही तर कोल्हापूर जिल्ह्याला नक्कीच ओळखत असणार। जर तुम्ही लाडक्या बहिणी या कोल्हापूर जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये अधिक 1500 म्हणजे टोटल ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये टोटल तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ लागलेत। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक यापैकी कोणतंही असेल तर या बँकेमध्ये सकाळपासून बहिणींनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आज 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या। उरलेले जिल्हे
उद्या परवा असं त्या ठिकाणी निवडण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। कारण ही प्रोसेस जी आहे तर डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती हे पैसे वितरण करण्यात येत आहेत। आणि डीबीटीचा एक नियम असतो, एका दिवसाला म्हणजेच 12 तासात जे पैसे बहिणींच्या खात्यावरती जातात त्यांना फक्त आणि फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जात असतात, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। आता बघा पुढचा जिल्हा, यामध्ये 11वा जिल्हा तुमचा जिल्हा आहे का बघा। आता बघा या ठिकाणी 11वा जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 अधिक 1500 सप्टेंबर आणि आता ऑगस्ट टोटल 3000 रुपये जमा होत आहेत। त्यानंतर 12वा जिल्हा आहे बुलढाणा, 13वा जिल्हा आहे यवतमाळ, 14वा जिल्हा आहे नाशिक आणि 15वा जिल्हा आहे नागपूर। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता दोन्ही हप्ते एकत्र या ठिकाणी देण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।